शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार कर्जमाफी। जवळपास 14,000 कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार आक्रमक। रोहित पवारांच्या 12 जून पासूनच्या पंढरपूरमधील बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला प्रशासनाकडून परवानगी नाहीच। परवानगी दिली नाही तर नामदेव पायरीजवळ अन्नत्याग आंदोलन करू, रोहित पवारांचा इशारा। राज्य सरकारनं घोषित केलेल्या शेतकरी कर्जमाफीनंतर देखील विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच। 1 ते 7 जून दरम्यान 11 शेतकऱ्यांची आत्महत्या। नागपूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि बुलढाण्यातील शेतकऱ्यांचा समावेश। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील इकळीमोरमध्ये कडीपत्ता लागवडीतून शेतकरी मालामाल। वर्षाला होतोय 3.5 लाखांचा नफा। 1.5 एकर जमिनीमध्ये कडीपत्त्याची लागवड। नंदुरबार जिल्ह्यातील 45% शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही अनिवार्य। जिल्हा परिषदेच्या 1401 शाळांपैकी केवळ 627 शाळांमध्येच सीसीटीव्ही व्यवस्था। पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात येणार। डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनच्या कामामुळे 5 सप्टेंबरपर्यंत पुलावरची वाहतूक बंद राहणार।